नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. या बातमीपत्रात आपण आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा. काल बीड शहर पोलीस ठाण्यातील एका बंद खोलीत वाल्मिक कराड याची चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर आणखी एका घटनेनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलंय. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे काल अचानक वाल्मिक कराड यांना ठेवण्यात आलेल्या बीड शहर पोलीस ठाण्यात पोहोचले. ते काही वेळ पोलीस ठाण्यातच थांबले, अधिकाऱ्यांशी बोलले आणि त्यानंतर बाहेरही पडले. बीड शहर पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी संवादही साधला असून धनंजय देशमुखांना अचानक पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आलं की ते स्वतःहून या ठिकाणी आले होते, याबाबत चर्चा रंगली. बाळासाहेब ठाकरेंची सभा व्हायची आणि ती चर्चा वर्षभर राहायची. आज काहीही नाही. मी एक साधा कार्यकर्ता आहे. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आलेल्या कार्यकर्त्यांची परतफेड करण्यासाठी मी कमी पडणार नाही. मला 5 वर्ष मंत्रिपदाची संधी मिळाली. पुढील 2.5 वर्षात काय होईल हे सांगता येणार नाही, कारण राजकारणामध्ये त्या गोष्टी कधीही पूर्ण होत नाहीत. फक्त आश्वासन दिलं जातं. मलाही त्याची जाणीव आहे, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी पुढील मंत्रिपदावरून भाष्य केलंय. पुष्पा 2 चित्रपटाच्या स्क्रीनिंग दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुनला अटक केली होती. या बातमीचा संदर्भ देत संजय राऊत यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधलाय. तिकडे एका दुर्घटनेत अप्रत्यक्ष जबाबदार ठरल्याने अल्लू अर्जुन या सुपरस्टारला अटक झाली. इकडे दिवसा ढवळ्या खून, अपहरण, खंडणीचे गुन्हे करणाऱ्यांना संरक्षण दिलं जात आहे. हैदराबाद येथे भाजपचे राज्य नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला टोला लगावलाय. मस्तादोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला सध्या वेग आलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे बुधवारी विशेष तपास पथक अर्थात SIT गठीत करण्यात आली आहे. या SIT समितीमध्ये 10 जणांचा समावेश करण्यात आला असून पुणे CID कडे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराव स्तिली यांच्याकडे या SIT समितीचे नेतृत्व देण्यात आलंय. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी साईबाबा संस्थांच्या सामान्य साई भक्तांना अनोखी भेट दिली आहे. दररोज होणाऱ्या साईबाबांच्या आरतीला एका भाग्यशाली जोडीला आरतीला पुढे उभं राहण्याचा मान मिळणार आहे. साईबाबांची माध्यान, धूप, शेजारतीला भाग्यशाली जोडी सर्वात पुढे उभे असणार आहे. आरती सुरू होण्यापूर्वी सामान्य दर्शन रांग थांबवली जाते. यावेळी ही जोडी सर्वात पुढे असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. नवीन तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे सध्या जम्मू आणि काश्मीर त्यालगत उत्तर पाकिस्तान मध्ये चक्राकार वारे वाहत आहेत. दरम्यान अरबी समुद्रात वाढलेल्या आर्द्रतेमुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय. आता राज्यात येत्या 3 दिवसात तापमान वाढणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय. त्यामुळे नागरिकांना घामाच्या धारा आणि उकाड्याला सामोरं जावं लागणार असल्याचंही दिसतंय. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ज्या मुलींचा जन्म झाला त्यांच्या जन्माचं स्वागत परभणीतील जिलेबी विक्रेत्यांकडून अनोख्या पद्धतीनं करण्यात आलंय. मुलींच्या जन्मानिमित्त जिलेबी मोफत देण्यात आली. तसेच एका मातेला सोन्याचे नाणे तर 2 मातांना चांदीचे नाणे देण्यात आले. गेल्या 14 वर्षांपासून परभणीतील जिलेबी विक्रेत्या तरुणांना हा अनोखा उपक्रम सुरू ठेवला असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होताना दिसतंय. अमेरिकेत नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू झालाय. न्यू ऑर्लिन्स शहरात बुधवारी पहाटे शमसुद्दीन जब्बार नावाच्या हल्लेखोराने नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जमलेल्या जमावाला ट्रकने चिरडले, ज्यामध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झालाय. यावेळी हल्लेखोराने पोलीस आणि तिथल्या लोकांवर गोळ्याही झाडल्यात. यानंतर पोलिसांनी त्याला तिथेच ठार केल्याचं कळतंय. मणिपूर मधील इम्फाळ पश्चिम जिल्ह्यातील कडंगबंद भागामध्ये काल पहाटे एका गावावर दहशतवाद्यांनी गोळीबार आणि बॉम्ब हल्ला केलाय. या राज्यात मंगळवारी महिलांच्या नेतृत्वाखाली निदर्शन करण्याची सुरक्षा दलाची चकमक झाली होती. त्यानंतर आता गावावर हल्ला झाल्यामुळे मणिपूर मधील तणावात भर पडली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील 4 कसोटी सामने खेळले गेले असून आता शेवटची आणि 5वी कसोटी 3 जानेवारी पासून सिडनी मध्ये सुरू होणार आहे. याआधी ऑस्ट्रेलियाने सिडनी कसोटीसाठी आपली प्लेइंग 11 टीम जाहीर केली आहे. टीम इंडियासाठी हा सामना महत्त्वपूर्ण असल्याने तो जिंकण्यासाठी टीमला मेहनत घ्यावी लागणार आहे. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.